शिवलीलामृत अध्याय 6 सीमंतिनीची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राजसौख्य भोगणार होती, पण तीच पत्रिका तिला 14व्या वर्षी वैधव्य येणार असल्याचे सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला, तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा थाटात विवाह लावून दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्या पाशीस ठेवून घेतले. त्यांची हौस मौज पुरवली. एकदा चित्रांगद यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले, तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तो क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्या पाशीस ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला 12 सहस्त्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करतास तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुना तीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनी ही स्नानासाठी आली होती. तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषद नगरीस गेला. तेथे शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळविले आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीस भेटला. त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले. सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले. श्री सांब सदाशिव शुभम भवतु.